विद्यार्थ्यांच्या आंदोलनादरम्यान झालेल्या वादानंतर कार्यकर्त्यांना मारहाण, पुणे युवक काँग्रेसचे काही कार्यकर्ते जखमी कार्यकर्ते संचेती रुग्णालयात दाखल। काँग्रेसच्या वरिष्ठ आणि स्थानिक नेत्यांनी रुग्णालयात जाऊन जखमी कार्यकर्त्यांची भेट घेतली। राहुल गांधी आज पुणे दौऱ्यावर, काँग्रेसकडून पुण्यात छात्रों की गूंज कार्यक्रमाचं आयोजन। राहुल गांधी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार। बेस्ट वर्कर्स युनियनचे सरचिटणीस शशांक राव यांनी अखेर उपोषण मागे घेतलं। मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा। सीओईपी हॉस्टेलमध्ये विद्यार्थ्यांना मारहाण आणि विद्यार्थिनींना खोलीत डांबून ठेवल्याचा आरोप। एबीव्हीपीच्या गुंडगिरीचा हा प्रकार अत्यंत गंभीर आणि संतापजनक आहे। हर्षवर्धन सपकाळांचा ट्विट करत निषेध व्यक्त। माजी महापौर विशाखा राऊतांचं नगरसेवक पद रद्द। विशाखा राऊतांचं जात प्रमाणपत्र ठरलं अवैध। निर्णयाचा विषय अजून मनपा सभागृहासमोर आला नाही। विषय सभागृहात मांडून चर्चा होऊन घेणार पुढील निर्णय। लोकशाही मराठीच्या बातमीची दखल। सिद्धेश कदम यांनी आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाला भेट दिली आहे। जुहूवर साचणाऱ्या कचऱ्याची माहिती घेतली। किती कचरा साफ झाला याची संपूर्ण माहिती घेतली आहे। हिंगणघाटच्या वाहतुकीसाठी आमदार समीर कुणावर ऑन फील्ड। सुरळीत वाहतुकीसाठी आमदारांची रस्त्यावर उतरून पाहणी। वाहतूक कोंडी नियमभंग रोखण्यासाठी पोलिसांना दिल्या सूचना। ठाकरेंच्या शिवसेनेला कणकवलीत मंत्री नितेश राणेंचा धक्का। माजी ठाकरे सेना तालुका प्रमुख सचिन सावंतांचा भाजपात पक्षप्रवेश। ठाकरेंची साथ सोडून भाजपाचा झेंडा हाती। चंद्रकांत दादांच्या कामांचं ऑडिट भोवलं। राष्ट्रवादीच्या 2 नगरसेवकांचा निधीच कापला। महायुतीतील वाद चव्हाट्यावर। पृथ्वीराज चव्हाणांच्या गौप्यस्फोटावर भाजप नेते प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया। चव्हाणांनी वस्तुस्थिती समोर आणली। फडणवीसांना रोखण्यासाठी ठाकरेंनी मोठ बांधली। हे सगळे साटेलोटे पूर्वीपासून होते। दरेकरांची प्रतिक्रिया। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तुपकरांचा एल्गार। मंत्र्यांचे बंगले गाड्या जप्त करून लिलाव करू। 27 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची घोषणा। मुलुंडमध्ये बेकायदा चारचाकी हातगाड्यांवर कारवाई करा। भाजपा आमदार मिहिर कोटे यांची मागणी। पादचारी प्रथम मोहिमेच्या पार्श्वभूमीवर कोटे यांची मागणी। नागपूर मनपात 2 कडव्यांचे वंदे मातरम गायन। काँग्रेसच्या टीकेनंतर महापौरांकडून गंभीर दखल। महापौरांनी चौकशी करण्याचे दिले निर्देश। ठाण्यात खड्ड्यांचं साम्राज्य। महापौर शर्मिला पिंपळोकरांनी मान्य केली समस्या। उपाययोजना करून बैठकीत मंडळांना आश्वासन। गणेश मंडळ बैठकीत मंडळांना दिलंय आश्वासन। बालकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या कंत्राटदारांना ब्लॅकलिस्ट करा। अंगणवाडी सेविकांसाठी सुरक्षित तक्रार प्रणाली सुरू झालीच पाहिजे। अंगणवाडीतील निकृष्ट आहारावरून भाजप आमदार चित्रा वाघ यांची प्रतिक्रिया। अभिजित दिपकेने राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांना भेट देऊन पाहणी केली। अकोल्यातील मनपा शाळा अखेरच्या घटका मोजत असल्याचा दिपकेंचा आरोप। पंकजा मुंडे यांच्या आश्वासनानंतर उपोषण स्थगित। बंजारा समाज आंदोलक एकनाथ चव्हाण यांचं आमरण उपोषण स्थगित। पंकजा मुंडेंनी फोनद्वारे साधला संवाद। मविया म्हणून सत्ता स्थापन करू। 2014लाच प्रस्ताव। पृथ्वीराज चव्हाणांचा नवा गौप्यस्फोट। 2014 मध्ये आलेला प्रस्ताव फेटाळला आणि 2019 मध्ये मात्र प्रस्ताव मीच पुढे नेला। चव्हाणांचा गौप्यस्फोट। किशोरी पेडणेकरांवरील आरोपांवरून अबोली खाडेंचं महापौरांना पत्र। आरोपांवरचे पुरावे दाखवा नाहीतर माफी मागा। ठाकरेंच्या शिवसेनेचं महापौरांना आव्हान। जळगाव पालिकेच्या भूखंडामध्ये गैरव्यवहार। आमदार सुरेश भोळे यांचा गंभीर आरोप। भूखंडामध्ये कोट्यावधी रुपयांचा गैरव्यवहार। सुरेश भोळेंनी थेट मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार। शक्तीपीठ महामार्गाला सत्तेतील आमदार राजू नवघरे यांचा विरोध। तुमच्या पोटापाण्याचा प्रश्न असल्यामुळे मी तुमच्यासोबत। आमदार नवघरेंची प्रतिक्रिया।
शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू, हे धंदे तात्काळ बंद करावेत. ठाकरेंच्या शिवसेनेची मागणी. गांभीर्याने लक्ष न दिल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा. अमित ठाकरेंनी विद्यार्थ्यांसोबत फुटबॉल खेळत घेतला आनंद. नवी मुंबईतील टिळक कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांसोबत खेळला फुटबॉल खेळ. फेलोशिपसाठी अर्ज करायलाही अर्ज शुल्क. अर्जाच्या माध्यमातून ही लूट चालवली आहे का? आदित्य ठाकरेंचा एक्स पोस्ट करत सरकारला सवाल. नवी मुंबईत शिवसेना भाजपमध्ये राजकारण तापलं. वेस्ट टू एनर्जी प्रकल्पावरून राजकारण. माझ्यावर केलेले आरोप खोटे. बदनामी केल्याप्रकरणी कायदेशीर कारवाई करणार. सभागृह नेते सागर नाईकांचा इशारा. उच्च न्यायालयातील लिपिक लघुलेखक भरती प्रक्रियेदरम्यान गैरसोयी झाल्याच्या तक्रारी. तांत्रिक त्रुटींमुळे अनेक गुणवंत उमेदवारांचा परीक्षेतील वेळ वाया गेल्याचा आरोप. परीक्षा केंद्रांवर फेरपरीक्षा घेण्याची मागणी. गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी. एसटीच्या 30% अतिरिक्त शुल्कातून दिलासा. अतिरिक्त शुल्क रद्द करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आदेश. राहुल गांधींच्या पुणे दौऱ्यावर चित्रा वाघ यांची टीका. राहुल गांधी आणि विरोधकांकडून दुटप्पीपणा होत असल्याचा चित्रा वाघ यांचा आरोप. तर शेतकऱ्यांच्या शेतीकामासाठी माती मुरुमावर आता रॉयल्टी नाही. ट्रॅक्टर ही कारवाईतून मुक्त. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे निर्देश. बुलढाण्यात शाळेत शिक्षकांची पदे रिक्त. शिक्षकांअभावी जिल्हा परिषद शाळा ओस. विद्यार्थ्यांसह पालकांवर आंदोलन करण्याची वेळ. शाळेत गेल्या 2 वर्षांपासून शिक्षकांची पदे रिक्त. उल्हासनगर पालिका मुख्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मोर्चा. पालिकेने 32 घरांना बेकायदेशीर असल्याची नोटीस दिली. त्याविरोधात वंचितच्या मार्गदर्शनाखाली मुस्लिम समुदायाने काढला मोर्चा. भंडारा इथं रोजगार मेळाव्याचं आयोजन. रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांची गर्दी. ओळखीच्या विद्यार्थ्यांना कर्मचाऱ्यांच्या वतीने बॅकडोअरने एंट्री दिल्याचा आरोप. छत्रपती संभाजीनगरमधील मेवाड हॉटेलचा परवाना निलंबित. अन्न औषध प्रशासनाने अचानक तपासणी केली. गंभीर त्रुटींमुळे गायत्री मेवाड हॉटेलचा अन्न परवाना निलंबित करण्यात आला. प्रशासनाचा निर्णय मागे. अंगणवाडी सेविकेचं निलंबन रद्द. सेविकेला पुन्हा कामावर घेण्याचे अध्यक्षांचे आदेश. निकृष्ट आहाराची पोलखोल करणारा टाकला होता व्हिडिओ. नाशिकमध्ये नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू. खडी घेऊन जाणारा डंपर थेट खड्ड्यात. नाशिकच्या आनंदवल्ली परिसरात रस्ता खचला. अपघातात सुदैवाने जीवितहानी नाही. ठाण्यात मोठ्या संख्येने अमराठी रिक्षा चालकांना मराठी प्रमाणपत्रांचं वाटप. नौपाड्यात एकाच ठिकाणी रिक्षा चालक मालक यांची मोठी गर्दी. कोल्हापूरला 4 प्रगत वैद्यकीय सुविधा प्रदान करणार. वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. शेंडा पार्कमधील बैठकीत विविध कामांचा घेतला आढावा. आदिवासी विद्यार्थी राजेश बेठेकर मृत्यू प्रकरण. राजेशच्या कुटुंबाची गाडगे नगर पोलीस स्टेशनमध्ये धाव. शाळेच्या संचालकाविरोधात तक्रार दाखल. राजेशच्या मृत्यूला शाळाच जबाबदार असल्याचा आरोप. गडचिरोलीत रिपाईंचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा. आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने पक्षाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. खेडच्या नातूनगर मार्गावर 3 ठिकाणी दरड कोसळून 1.5 महिना उलटला. तरीही अद्याप रस्ता पूर्ववत नाही. यामुळे स्थानिकांना मोठ्या अडचणींचा सामना करण्याची वेळ. अकोला मुख्याध्यापकाचा मनमानी कारभार. शाळकरी मुलांकडून लाकडे वाहून घेतल्याचा प्रकार. मुख्याध्यापक विरोधात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन. मुख्याध्यापकावर कडक कारवाई व्हावी अशी गावकऱ्यांची मागणी. रत्नागिरीतील गोवळकोट मराठी शाळेतील मुले मृत्यूच्या छायेत. शाळेची इमारत जीर्ण. वर्गखोल्यांच्या आवारात अस्वच्छता आणि दुर्गंधी. विद्यार्थ्यांच्या आरोग्यावरही परिणाम होण्याची शक्यता. नेवल डिसूजा मैदानावर कन्व्हेन्शन सेंटरचा प्रस्ताव. खेळाडूंच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह. मैदानाचं अस्तित्व धोक्यात आल्यानं क्रीडाप्रेमी आणि खेळाडूंमध्ये नाराजी. बीडमधील 58 शाळांना ना इमारत ना निवारा. शाळा दुरुस्ती निधीसाठी वारंवार निवेदन.
प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष. त्यामुळे जीर्ण शाळेतच शिक्षकांना ज्ञानदान करण्याची वेळ. विद्यार्थी संख्या वाढीमुळे 70 शाळांमध्ये 98 वर्गखोल्यांची आवश्यकता. लातूर महापालिका शाळेची दुरावस्था. शाळांना अनेक भौतिक समस्या नसल्याचं समोर. याच शाळेची सीजेपी संस्थापक अभिजित दिपकेंनी केली होती पाहणी. शाळेला भौतिक सुविधा देण्याची पालकवर्गाची मागणी. भिवंडी शहरातील चंदनबागच्या राजाचा गणेशोत्सव मंडपाचं भूमिपूजन संपन्न. साकारणार तेलंगणातील स्वर्णगिरी श्री व्यंकटेश्वर स्वामी मंदिराची हुबेहूब भव्य प्रतिकृती. बीडच्या वडवणीत दुकानासमोर गाडी लावण्याच्या कारणावरून 2 गट भिडले. हाणामारीतील जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. मीरा भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाईची मागणी. 48 तासात कारवाई न झाल्यास आंदोलन करू. युवा सेनेचा आरटीओला इशारा. ठाणे बोरिवली भुयारी मार्ग खोदकामातील माती दगड भरावाचं ढीग संकुलाबाहेर. रहिवाशांचा संताप. 15 दिवसात विल्हेवाट लावण्याचे आदेश. अन्यथा काम थांबवण्याचा इशारा. विलास घुलेंच्या कुटुंबियांचं उपोषण स्थगित. गुणरत्न सदावर्तेंच्या उपस्थितीत उपोषण सोडलं. आरोपी सौरव सोनवणेला अटक करण्याची मागणी. रेल्वे रूळ ओलांडू नका. कल्याण रेल्वे पोलिसांकडून जनजागृती मोहीम. आपला जीव अमूल्य आहे. काही मिनिटे वाचवण्यासाठी जीव धोक्यात घालू नका असं सांगत प्रवाशांना दिले पुष्पगुच्छ. सातारा जिल्ह्यात यंदाच्या ऊस दराचा मुद्दा पेटण्याची शक्यता. ऊसाला प्रतिटन 5,000 रुपये देण्याची मागणी. अन्यथा साखर कारखाना सुरू करू देणार नाही. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष शंकर गोडसेंचा इशारा. कोल्हापुरात महाप्रसादासाठी परवानगी बंधनकारक. अन्न सुरक्षा नियमांचं पालन करण्याचं प्रशासनाचे आवाहन. नियमभंग करणाऱ्यांवर होणार कारवाई. स्वच्छता नियमांचं पालन करण्याचं आवाहन. लातूरच्या 115 वर्ष जुन्या नॅरोगेज रेल्वे स्थानकाच्या संवर्धनाची मागणी. ऐतिहासिक वास्तूला हेरिटेज दर्जा देऊन इथं रेल्वे संग्रहालय उभारण्याची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे मागणी. जळगाव साखरेच्या दरवाढीचा उद्योगांना फटका. साखरेवर अवलंबून असलेले उद्योग ठप्प. उद्योगांचं उत्पादन 90% घटलं. गणेश भक्तांसाठी दिलासा देणारी बातमी. गणेशोत्सवापासून अनंत चतुर्दशीपर्यंत मेट्रो सेवा आणि रेल्वे वाहतूक सुरळीत ठेवण्याचे निर्देश. मंत्री मंगल प्रभात लोढा यांचे निर्देश. सोलापूर तेल विक्रेत्यांकडून एफडीएच्या आदेशाचं पालन. तेल विक्रेत्यांकडून फक्त पॅकिंग तेलाची विक्री. ग्राहकांवर अतिरिक्त पैशाचा ताण पडल्यानं नाराजी. श्री क्षेत्र वरुडीची पालखी श्रींच्या दर्शनासाठी शेगावच्या दिशेने मार्गस्थ. टाळकरी, झेंडाधारी आणि शेकडो वारकऱ्यांच्या सहभागाने पालखी मार्गस्थ. राज्यात सुट्या तेलावर बंदी. पंढरपुरात प्लास्टिकच्या कॅनमध्ये तेल विक्री. पॅकिंग खर्च वाढला. ग्राहकाला बसला आर्थिक भुर्दंड. साखरेचे दर गगनाला भिडले. 8-10 दिवसात 15 ते 20 रुपयांनी दर वाढले. साखरेच्या दरवाढीमुळे चहाप्रेमी नाराज. कारगिल तपासणी नाक्यावर तरुणीचा गोंधळ. व्हिडिओ व्हायरल. भारतीय सैन्य दलाचा अवमान केल्याप्रकरणी तरुणीवर टीका. महिलेनं भारतीय सैन्य दलाची मागितली माफी. नशामुक्त श्रीरामपूरसाठी हजारोंचा एल्गार. अंमली पदार्थ विरोधात जनजागृती रॅली. विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांचा रॅलीत सहभाग. लासलगावकरांची वाहतूक कोंडीतून होणार मुक्ती. 160 कोटी रुपयांच्या विकास कामांचं लोकार्पण. मंत्री भुजबळांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन. चाकण औद्योगिक क्षेत्रात विविध समस्यांबाबत जिल्हा परिषद सदस्य गणेश बोत्रेंचं उपोषण. एमआयडीसी अधिकारी आणि महसूल अधिकाऱ्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. समस्यांवर उपाययोजना करण्याचं दिलं आश्वासन. घाणेरड्या पाण्यात भाजी धुतानाचा व्हिडिओ व्हायरल. पवईतील भाजी विक्रेत्याचा व्हिडिओ व्हायरल. नागरिकांकडून संताप व्यक्त. पावसाने मारली दडी आणि वातावरणात बदल. रुग्ण विभागात रुग्णसंख्येत वाढ. सर्दी, ताप, खोकल्याची साथ वाढल्याचं चित्र.
लोणार सरोवराच्या संवर्धनाला आता वेग. सरोवराच्या विकास आराखड्यासाठी नियोजन विभागाने मंजूर केला 42.19 कोटींचा निधी. शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन. ऐतवडे खुर्दमध्ये शक्तीपीठ महामार्गाविरोधात एल्गार. सांगलीतील मोर्चाला ग्रामस्थांचा पाठिंबा. ऐन सणासुदीत साखरेच्या दरात मोठी वाढ. कोल्हापुरात साखर दरवाढ आणि सुटे तेल विक्री बंद. साखरेचे दर कमी करण्याची मागणी. बोरिवलीत आरटीओ अधिकाऱ्यांकडून रिक्षा टॅक्सी चालकांची मराठी परीक्षा. व्यावहारिक मराठीचं ज्ञान चालकांना आहे का याची प्रत्यक्ष पडताळणी. भाईंदर पूर्वेच्या बीपी रोडवर अवाढव्य स्पीड ब्रेकरचा फटका. स्पीड ब्रेकरमध्ये मुंबई बेस्टची बस अडकली. भाईंदरच्या बीपी रोडवरील महापालिकेच्या कामावर प्रश्नचिन्ह. पुणे महापालिकेचा नाकर्तेपणा पुन्हा चव्हाट्यावर. मृत्यूचा सापळा झालेल्या रस्त्यावर प्रशासनाच्या दुर्लक्षानंतर संतप्त शिवसेनेचं खड्ड्याची पूजा करत आंदोलन. मावळच्या पर्यटन विकासाला नवी झेप. निविदा मसुदा अंतिम झाल्यानं प्रत्यक्ष कामाचा मार्ग मोकळा. छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनस्थळी गोंधळ. जरांगेंचे समर्थक आणि उपोषणकर्त्यांमध्ये वाचावाची. साखरेपाठोपाठ गुळाच्या दरातही वाढ. गुळही 75 रुपयांवर पोहोचला. सणासुदीच्या तोंडावर गुळाच्या दरात किलोमागे तब्बल 25 रुपयांची वाढ. जुन्नरच्या पिंपळवंडी अत्याचार आणि हत्या प्रकरण. जुन्नर तहसीलदार आणि अधिकाऱ्यांनी घेतली पीडित कुटुंबियांची भेट. सर्वतोपरी मदतीचे दिले आश्वासन. अंबानी आणि अदानींना मराठी बोलायला सांगा. ते मराठी बोलतात का? मोठे विकासक मराठी बोलतात का? ऑटो टॅक्सी आणि कॅब चालकांसाठी मराठी सक्तीबाबत काँग्रेस नेते हुसेन दलवाईंचे सवाल. महागाईने गृहिणींचं बजेट कोलमडलं. साखरेच्या दरवाढीवर संताप. सरकारने महागाईवर नियंत्रण आणून सर्वसामान्यांना दिलासा देण्याची गृहिणींची मागणी. धुळ्यात 100 खाटांच्या नवीन स्त्री रुग्णालयाचं लोकार्पण. यावेळी प्रकाश आंबेडकर, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी मान्यवरांचीही उपस्थिती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.